NTPC ऊर्जा विभाग, केंद्र शासन आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत होणारा कार्यक्रम आहे। या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांचं नोडल ऑफिसर श्री प्रज्वल देसाई साहेब यांनी स्वागत करावं अशी मी त्यांना विनंती करतो। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महावितरण कंपनी कोकण परिमंडळ याचे मुख्य अभियंता विजय भटकर साहेब यांचे स्वागत प्रज्वल देसाई साहेब यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। NTPC या शासकीय कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री AK सामंत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत सन्माननीय प्रज्वल देसाई साहेब यांनी करावं अशी याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्माननीय शुभांगी साठे मॅडम उपजिल्हाधिकारी यांचे स्वागत प्रज्वल देसाई साहेब यांनी करावं। अधीक्षक अभियंता पायाभूत आराखडा कोकण परिमंडळ पाटील मॅडम यांचे स्वागत प्रज्वल देसाई साहेब यांनी करावं अशी मी त्यांना आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून सर्व व्यास DPDC जिल्हा नियोजन मंडळाचं ज्या हॉलमध्ये आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या नियोजन मंडळाचे प्रतिनिधी श्री मोळे सर यांचे स्वागत। सर्व मान्यवरांना मी विनंती करेन की आपण आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं दीप प्रज्वलन करण्यासाठी या दीप पूजनासाठी या ठिकाणी यावं। सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय, त्याचप्रमाणे AK सामंत साहेब, सन्माननीय विजय भटकर साहेब आणि उपस्थित सर्व मान्यवरांनी या ठिकाणी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे। धन्यवाद। त्याचप्रमाणे या ठिकाणी आझादी का अमृत महोत्सवानिमित्त आपण या ठिकाणी भारत देशाची प्रतिमा या ठिकाणी ठेवलेली आहे। आपल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण त्यांना पुष्प अर्पण करून भारत मातेसाठी पूजन करावे। या भारत मातेच्या प्रतिमेच्या बाजूला एका कलशामध्ये देशातील विविध भागातील आपली परम पवित्र माती या ठिकाणी आपण एकत्रित ठेवलेली आहे आणि आपल्या देशाप्रती असलेली कृतज्ञता आपण व्यक्त करत आहोत। धन्यवाद। सर्व मान्यवरांना व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची विनंती करतो। रत्नागिरी येथील अधीक्षक अभियंता नितीन प्रज्वल देसाई साहेब यांना मी विनंती करेन की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पा.वा. काणे, लोकमान्य टिळक व भारतरत्न महर्षी कर्वे अशा महनीय व्यक्तींच्या परमपावन रत्नागिरी जिल्ह्यातील ऊर्जा क्षेत्राचा स्वातंत्र्यानंतरचा विकास आणि भविष्यातील आव्हाने याचा स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपले सर्वांचे स्वागत करताना मला आनंद होत आहे। आज या संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर B.N. पाटील साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषद श्रीमती इंदुराणी जाफर मॅडम यांचे प्रतिनिधी श्री जाधव साहेब, श्री AK सामंत साहेब, मुख्य कार्यकारी अधिकारी RGBPL, श्री विजय भटकर साहेब, मुख्य अभियंता कोकण परिमंडळ रत्नागिरी, शुभांगी साठे मॅडम, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन,
रत्नागिरी जिल्हा, DPDCचे श्री मुळे साहेब, इन्फ्राच्या पाटील मॅडम AC, उपस्थित पत्रकार, अधिकारी, कर्मचारी व ग्राहक व बंधू भगिनी यांचे महावितरण रत्नागिरी मंडळ आणि ऊर्जा व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, ऊर्जा विभाग, महाराष्ट्र शासन, NTPC आणि सर्व भागीदार तसेच जिल्हा प्रशासन यांच्या वतीने मी हार्दिक स्वागत करतो. रत्नागिरी जिल्हा हा निसर्गाचे वरदान लाभलेला जिल्हा आहे, परंतु याच डोंगरदऱ्यांचे निसर्गाचे प्रचंड आव्हान विद्युत क्षेत्रासमोर कायमच राहिले आहे. मधु मंगेश कर्णिक यासारख्या साहित्यिकांनी देखील इथल्या विखुरलेल्या वस्तीचे वर्णन अत्यंत प्रभावीपणे केलेले आहे. या विखुरलेल्या गावातील विविध वस्त्यांवर अडीवस्त्यांवरील शेवटच्या घरापर्यंत, शेवटच्या शेतीपंपापर्यंत वीज पोहोचवणे अत्यंत परिश्रमाचे आणि जिद्द व कौशल्याची परीक्षा घेणारेच आहे. परंतु पूर्वीचे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ आणि सध्याचे महावितरण या परीक्षा सातत्याने प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत आले आहे. याचाच परिणाम म्हणून जवळपास 5,06,000 घरगुती, 19,000 शेतीपंप आणि 42,000 औद्योगिक, व्यावसायिक व 15,000 इतर आस्थापनांना महावितरण तर्फे यशस्वीपणे विद्युत पुरवठा पोहोचवण्यात आलेला आहे. महावितरण कंपनीला या विद्युतीकरणाच्या कार्यक्रमासाठी सदैव शासकीय यंत्रणा सहाय्यभूत करत असतात. फार मागे न जाता मागील केवळ 8 वर्षात नव्याने 92,500 घरगुती वीज ग्राहक, 4300 कृषी पंप ग्राहक, 1327 औद्योगिक ग्राहकांना दीनदयाळ उपाध्याय सौभाग्य योजना, कृषी अनुशेष योजना आणि अशा विविध योजनांच्या माध्यमातून वीज जोडणी देण्यात आलेली आहे. तसेच काही विद्युत ग्राहकांना जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून देखील वीज जोडणी देण्यात आलेली आहे. याबद्दल मी जिल्हा नियोजनचे मुळे साहेब आणि आपले जिल्हा प्रशासनातर्फे माननीय आपले जिल्हाधिकारी साहेब यांचे आभार व्यक्त करतो. महावितरण कंपनीला वीज पुरवठा करताना अनेकदा निसर्गाच्या रौद्रभीषण स्वरूपाला देखील सामोरे जावे लागले आहे. सुमारे 10 वर्षांपूर्वी आलेले फयान चक्रीवादळ, 2 वर्षांपूर्वी आलेले निसर्ग चक्रीवादळ, गेल्या वर्षी आलेले तौत्य चक्रीवादळ आणि मागोमाग आलेला चिखोली येथील महापूर हे वीज यंत्रणेवर झालेले काही आघात आहेत. या काळात अतिशय आश्चर्यकारक आणि विक्रमी वेगाने वीज यंत्रणेची पुनरुभारणी करून स्वातंत्र्यानंतर आपण पूर्णपणे आत्मनिर्भर यंत्रणा असल्याची प्रचिती महावितरण कंपनीने दिलेली आहे. या आपत्तींचा विचार करून अत्यावश्यक पायाभूत यंत्रणांचा विकास देखील करण्यात येत आहे. यामध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके नियंत्रणासाठी रत्नागिरी परिसरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करण्याचे कार्य वेगाने सुरू आहे. याशिवाय भविष्यात अशा प्रकारे भूमिगत वाहिन्यांचे प्रकल्प येत्या काळात पूर्ण करण्याचे आव्हान कंपनी समोर आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवणे हे उद्योग, शिक्षण, शेती यांच्या विकासासाठी अनिवार्य असल्याची जाणीव महावितरण कंपनीला आहे. शेती पंपासाठी वीज ही सवलतीच्या दरामध्ये दिली जाते. तरी देखील वीज देयके भरणा करणे शक्य न झालेल्या शेतकऱ्यांसाठी महावितरण कंपनीद्वारे कृषी संजीवनी ही योजना आपल्या कृषी धोरण 2020 अंतर्गत राबवली गेली आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेद्वारे लाभ मिळालेला आहे. याशिवाय विविध सौर योजनेद्वारे 716 सौर कृषी पंप रत्नागिरी जिल्ह्यात सक्षमपणे कार्यरत आहेत व मोठ्या प्रमाणामध्ये सौर कृषी पंप देण्याची मोहीम परिणामकारकरित्या राबवण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत रत्नागिरी जिल्ह्याची 178 मेगावॅट वीज मागणी पुरवण्यासाठी महावितरण कंपनीची 55 उपकेंद्रे 24/7 अथक कार्यरत आहे. या उपकेंद्रांद्वारे कोरोना कालावधीत देखील महावितरण कंपनीने अविरत वीज पुरवठा केला. यामुळे कोरोना रुग्णांवरील उपचार करणे, वर्क फ्रॉम होम म्हणजेच घरून काम करणे यासारख्या गोष्टी शक्य झाल्या. याच काळात महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून काम केल्याचे मी नम्रपणे नमूद करतो. एकूणच देशाच्या विकासामधील विद्युत क्षेत्राचे अविभाज्य योगदान आपल्या कृतिशील आणि अथक प्रयत्नाने महावितरण कंपनी देत आहे आणि उत्तरोत्तर अविरत वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण कंपनी सदैव सज्ज राहील.
असं सांगून मी आपणा सर्वांना स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद निवडक ऑफिसर तथा अधीक्षक अभियंता रत्नागिरी मंडळ. यानंतर महावितरण कंपनीच्या तोक्ते आणि फयान चक्रीवादळाच्या अनुषंगाने एक छोटी चित्रफित आम्ही या ठिकाणी दाखवतो. आजचा कार्यक्रम हा चित्रफिती आणि आपल्या सर्वांचे कार्यक्रम असा एकत्रित कार्यक्रम आहे. याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यावी. धन्यवाद. चित्र आणि शेती, स्वयंपाक, पीठ गिरण, रुग्णसेवा अशा सगळ्याच ठिकाणची कामं ठप्प होतात. प्रत्येक काम सोपं करणारी वीज प्रत्येक घरापर्यंत स्वातंत्र्यानं जिगरीचंच, आणि त्यातही वादळी वारा पाऊस असताना पाहायलाच होतो. वीज वितरण क्षेत्रातील आशिया खंडातील 1 नंबर कंपनी आहे महावितरण. परंतु कोकणावर धडकलेल्या 2019 मध्ये निसर्ग चक्रीवादळाचं स्वरूपच रौद्र भीषण होतं. प्रचंड वेगवान वारे, त्यातच बरसणारा धोधो पाऊस आणि यामुळे उन्मळून पडणारी झाडं, या सगळ्यामुळे महावितरण कंपनीचे 9386 वीज वाहिन्यांचे खांब बाधित झाले आणि पर्यायानं 55 पैकी 47 उपकेंद्रामधून होणारा विद्युत पुरवठा बंद झाला. यामुळे संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील 4,14,694 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. परंतु जिथं सगळे रस्ते बंद होतात तिथं मार्ग काढण्याची प्रचंड उर्मी आणि ऊर्जा महावितरण कंपनीकडे होती आणि केवळ 36 दिवसात 100% वीज पुरवठा महावितरण कंपनीनं सुरळीत सुरू करण्याचं आश्चर्यकारक कार्य एकजुटीनं महावितरण कंपनीनं केलं. यामुळे सर्व वीज ग्राहकांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला. यानंतर 2019 मधील निसर्ग चक्रीवादळाचा अनुभव ताजा असतानाच 2021 मध्ये पुन्हा तौक्ते चक्रीवादळानं कोकण किनारपट्टीला धडक दिली. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात तौक्तेचा मारा निसर्ग वादळापेक्षा काहीसा कमी होता. या वादळात 1929 विद्युत खांब बाधित झाले, परंतु 55 उपकेंद्रांपैकी 55 उपकेंद्र बंद पडली. अर्थातच यामुळे 5,54,921 वीज ग्राहकांचा वीज पुरवठा बंद पडला. महावितरणनं अनुभवाच्या आणि जिद्दीच्या बळावर हेही आवाहन 23 दिवसात पेललं आणि 100% वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूर्ववत सुरू केला. परंतु निसर्गाची आव्हानं कधीच संपत नसतात. 21 आणि 22 जुलै 2021 या दिवशी ढगफुटी सदृश पडलेल्या पावसामुळे चिपळूण, राजापूर, संगमेश्वर अशा भागाला महापुरानं वेढलं. या महापुरात 21 उपकेंद्र जलमय झाली. काम करणं शक्य नव्हतं. परंतु हेही आवाहन 20 दिवसात महावितरण कंपनीनं पेललं आणि 100% वीज ग्राहकांना वीज पुरवठा सुरळीत सुरू केला. एकूणच येऊ दे कितीही वादळे, महावितरण कंपनी सेवेसाठी तत्पर आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांची वीज सुरळीत होण्यासाठी अहोरात्र काळाची तमा न बाळगता, भुग पडणाऱ्या पावसाची तमा न बाळगता आपलं काम सुरूच ठेवलं आणि वीज ग्राहकांच्या सेवेप्रती सदैव समर्पित राहिले. जिल्हा प्रशासनाचे मुख्य तसंच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय जिल्हाधिकारी डॉक्टर बी एन पाटील यांना मी विनंती करेन की आपलं बहुमूल्य मार्गदर्शन करा. महाराष्ट्र
टिप्पणी माझ्यात येईल. RGPL आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण आझादी का अमृत महोत्सव निमित्त उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा कार्यक्रम इथे घेत आहोत. खरं म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की रस्ता, पाणी आणि वीज हे आपलं जर विकास कामाचं जे चक्र आहे ते चालवण्यासाठी एक व्हायटल एक अंग आहे, महत्त्वाचे अंग आहे. त्याच्यापैकी एकही अंग नसलं तरी त्या भागाचा विकास होऊ शकत नाही. त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऊर्जा. आज आपल्याकडे जसं आता कौशल्य देसाई साहेबांनी सांगितलं की 5,54,000 ग्राहक आहेत. त्याच्या व्यतिरिक्त उद्योगांचा अजून सगळा वेगळा असतो, ते इन्क्लुडिंग उद्योग. तर जस्ट इमॅजिन आपला आपत्ती प्रवण जिल्हा आहे, आता आपणच पाहिलंय. आणि आपत्ती प्रवण जिल्ह्यात सगळ्या समस्यांना एका बाजूला सह्याद्रीचा घाट आहे, तिथले प्रॉब्लेम वेगळे आहेत. मधला पट्टा आपला पूरप्रवण आहे आणि त्याच्यानंतर कोस्टल हजार्ड्स आहे. अशा तिन्ही आपत्तींना तोंड देऊन एक सक्षम ऊर्जेचा स्रोत कायम ठेवणे याची जबाबदारी ऊर्जा विभागाने आणि MIDCने MSRD विद्युत मंडळाने MSEB आता MSEB बदललंय तुमचं नाव MSEBने पार पाडलेली आहे, पार पाडत आहे. खरं म्हणजे उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या कार्यक्रमामागची भूमिका वेगळी आहे. आपण बघतोय की दिवसागणिक वातावरणीय बदल होत जातोय, क्लायमेट चेंज होत जातोय. त्यात सगळेच टेम्परेचर असेल, रेनफॉल असेल, हे सगळे पॅटर्न आपले बदलत जात आहेत. आपण बघितलं की हा जुलै महिना मागच्या वर्षी कसा होता आणि या वर्षी कसा आहे. मागच्या वर्षी ह्याच काळाच्या दरम्यान आम्ही चिपळूण आणि रत्नागिरीच्या दरम्यान रात्रंदिवस फेरी मारत होतो. इव्हन MSEB सुद्धा त्याच्यात बिझी होती. आमचं टार्गेट एकच होतं की लाईट, पाणी आणि रस्ते व्यवस्थित करून सगळी व्यवस्था रिस्टोर करणे. क्लायमेटिक चेंजेस इतके हार्श होत आहेत आणि त्याला आपल्याला माहिती आहे की आपलं औद्योगिकरण. आपण जेव्हा नाण्याच्या प्रत्येक गोष्टीला नाण्याच्या दोन बाजू असतात. एका बाजूला आपण जेव्हा विद्युत किंवा ऊर्जा उत्पादन करत असतो, दुसऱ्या बाजूला तेवढंच प्रदूषणही करत असतो. रस्ता तयार करताना कुठेतरी नैसर्गिक स्वतंत्र ऱ्हास करत असतो. औद्योगिक उत्पादन घेताना आपण काहीतरी नॅचरल रिसोर्सेस किंवा एन्व्हायरमेंटल इकोसिस्टम कुठेतरी डॅमेज करत असतो. आणि त्याचा एकूणच परिणाम म्हणून वातावरणीय बदल होत असतात. आणि वातावरणीय बदल झाले की तापमान आणि हे बदललं की पूर्ण एक आपलं जे ऋतुचक्र आहे ते बदलत जातात. आपण पाहतोय की ह्या वेळेचा पाऊस पूर्ण नॉर्थ इंडियाकडे, नॉर्थ महाराष्ट्राकडे सरकलेला आहे. आणि जे त्याच्यामुळे क्रॉपिंग पॅटर्न, माणसांचे आजार वाढणे, पिकांवरचे आजार वाढणे, शेतीचे उत्पन्न शाश्वत न राहणे, या सगळ्या गोष्टी आपल्या करतात. आणि त्यामुळे हा परिणाम कुठेतरी कमी करण्यासाठी उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य योजनेअंतर्गत आपण अपारंपरिक म्हणजे आपण रिन्युएबल एनर्जी सोर्स, मग ते आपण सोलर असेल, विंड असेल किंवा जलविद्युत असेल, याच्यावर आपण जास्त भर दिला होता. माननीय पंतप्रधानांचं पण आपण जेव्हा क्लायमेट चेंज परिषद होता आंतरराष्ट्रीय, त्याच्यात भारताने कमिटमेंट केलं होतं की आम्ही 40% ऊर्जा जी आपली रिक्वायरमेंट आहे त्या 40% ऊर्जेचा जो भाग आहे तो आम्ही रिन्युएबल एनर्जीवर ट्रान्सफर करू. आणि ते टार्गेट आपण मागच्याच वर्षी माझ्यामध्ये पूर्ण केलेलं आहे. 700 मेगावॉटचं आपलं टार्गेट आहे रिन्युएबल एनर्जीचं. आणि त्यासाठी वेगवेगळ्या रिन्युएबल एनर्जीच्या योजनासुद्धा शासनाने सुरू केल्या आहेत. रूफटॉप सोलर असेल, अगदी तुम्ही घराच्या छतावर जर इलेक्ट्रिसिटी जनरेट केली सोलर सोलर एनर्जीच्या माध्यमाने किंवा सोलर विंड कॉम्बिनेशनने आणि नेट मिटरिंगला MSEB मार्फत परवानगी घेतली तर तुम्हाला त्याच्यात कन्सेशन मिळू शकतं. म्हणजे तुम्ही जेवढी वीज निर्माण कराल आणि जेवढी कन्झ्युम करून जेवढा नेट जास्त तुम्ही हे कराल तेवढा फायदा तुम्हाला MSEB देते. त्याचप्रमाणे आता ह्याच वर्षी केंद्र शासनाने ओपन ॲक्सेस सोलर प्रोजेक्ट्सला पण मान्यता दिलेली आहे. तुमच्याकडे अगदी पडीक जमीन असेल, जिथं काही उत्पन्न येत नाही, अशा ठिकाणी आपण सोलर पॉवर प्रोजेक्ट्स टाकू शकता आणि त्याचं जेवढं उत्पन्न येईल ते तुम्हाला डायरेक्ट मिळेल. त्याच्यात MSEB बरोबर अजून महाराष्ट्राने माझ्या मते ते अडॉप्ट केलेलं नाही आहे, आपल्या जिल्ह्यात सध्या नाही आहे. पण राष्ट्र म्हणजे देशभरात आहे, महाराष्ट्रातील इतर भागात आहे. त्या व्यतिरिक्त आपण महाब्रीत अंतर्गत
इथं जवळजवळ 4 मेगावॉटचे प्रकल्प आम्ही हाती घेतले. त्यात शीळ म्हणजे आपलं इथं पाणी पुरवठ्याचा डॅम आहे, तिथं 3 मेगावॉटचा आपण फ्लोटिंग सोलर पॉवर प्रोजेक्ट घेतोय. त्याच्या व्यतिरिक्त जयगड याच्या ठिकाणी आमचा जो त्या एरियातला वॉटर सप्लायची एकूण स्कीम आहे, तिथेही आम्ही जवळजवळ 1 मेगावॉटचा वॉटर सप्लाय स्कीमचं सोलरायझेशन करतोय आणि पूर्ण ती वॉटर सप्लाय स्कीम आम्ही रिन्युएबलवर आणतोय. त्यानंतर दापोलीचा जो तलाव आहे, नारपोली तलाव, तिथेही फ्लोटिंग सोलर पॉवर घेऊन 1 मेगावॉटचं आमचं ते टार्गेट आहे आणि त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट झाले, प्रोजेक्ट रिपोर्टला मान्यता पण मिळाली. आता आम्ही इम्प्लिमेंटेशन स्टेजला आहोत. या व्यतिरिक्त जेवढं शासकीय कार्यालय आहेत तेवढं आम्ही सोलरायझेशनचा आमचा टार्गेट आहे. पहिल्या टप्प्यात आमचं जिल्हाधिकारी कार्यालय, सगळे दवाखाने हे टार्गेट असं आहे. माझा सांगण्याचा उद्देश इथं आहे की मॅक्झिमम रिन्युएबल एनर्जीचा जर आपण वापर केला, अजूनही आपलं जे टार्गेट आहे 1,85,000 मेगावॉटचं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि हे आपलं थर्मलचं पॉवर टार्गेट आहे. म्हणजे एवढं प्रदूषण आपण कमी करू शकता. जेवढं आपण प्रदूषण कमी करू तेवढं क्लायमेट चेंजचं प्रमाण कमी होईल आणि एक्स्ट्रीम इव्हेंट म्हणजे अति ढगफुटी होणे किंवा अति तीव्र काळ येणे किंवा 2 पावसामध्ये मोठा गॅप असणे आणि त्याचा सगळंच आपल्या विकास आराखड्यावर किंवा विकासाच्या गतीवर परिणाम होणे, हे जर टाळायचं असेल तर आपल्याला पूर्ण रिन्युएबल एनर्जीवर जेवढा जास्तीत जास्त भर देता येईल. अगदी आपल्या इमारतीचा कॅम्पस असेल तिथे आता इनबिल्ट सोलर पॅनल आले, सोलर लाईट आले, त्याच्यातच बॅटरी असते आणि त्याची कॉस्ट पण जास्त नाही. म्हणजे आपण पूर्ण सोसायटी सुद्धा रिन्युएबल करू शकतो विथ नो कॉस्ट ॲट ऑल. फक्त इनिशियल कॅपिटल कॉस्ट आहे. आता आमच्या इथं जे बोटीज आहेत आपल्या फिशरीमॅनच्या, त्यांनाही सोलरायझेशन करण्याचा आम्ही प्रोजेक्ट हाती घेतला आहे आणि मोठ्या प्रमाणात आपण रिन्युएबल एनर्जीवर भार देतोय. आता उज्ज्वल योजना, उज्ज्वला तुमचं आहे, त्याच्या अंतर्गत आपण रत्नागिरी जिल्ह्यात जवळजवळ किती 2056 एवढं दिलंय. सोलर पंपचं तर आता मोठ्या प्रमाणात आपलं चाललंय आणि रत्नागिरी जिल्ह्यात सोलर पंपचा रिस्पॉन्सही चांगला आहे. मला फक्त एक सजेशन करावं असं याच्यात वाटतंय की आपल्या पॉलिसीमध्ये 2 कॉन्ट्राडिक्टरी सेंटेन्स आहेत. एक तर तुम्ही इरिगेटेड जमिनीला सोलर पंप देता आणि ज्याच्याकडे इरिगेटेड जमीन त्याच्याकडे ट्रॅडिशनल सोर्स ऑलरेडी आहे, इलेक्ट्रिसिटीचं कनेक्शन घेतलं आहे. पुढची वाक्य आपण म्हणतो की ज्याच्याकडे इलेक्ट्रिक कनेक्शन असेल त्याला सोलर पंप देणार नाही आणि त्यामुळे सोलर पंपचं जे पेनिट्रेशन झालं पाहिजे ते कमी प्रमाणात होत आहे. एकूणच आपण पाहिलं तर जिथं सोलर पंप दिले तिथला आपला जो लोड आहे तो रिड्यूस होतो, आपण तो दुसरीकडे देता येतो. दॅट इज ऑल्सो अवर सेविंग. हां, तर ऑलरेडी आम्ही चर्चा केली मागच्या पॉलिसी याच्यात, तर ते जर झालं. आणि दुसरं एक आता जी सोलर पंपची आपली पॉलिसी आली त्याच्यात आपण म्हणतो की 12,000 म्हणजे तर 5 HP, 25,000 म्हणजे 7.5 HP, त्याची 7.5 HP ची कॉस्ट अराउंड 1,25,000 झाली आणि त्यात आपण ग्रुप डिसाईड करून दिले. एक अशी कॅटेगरी पाहिजे की ज्याला सबसिडीच्या कॉस्टमध्ये सबसिडी फक्त नॉमिनल 50%, 20%, 30% पाहिजे आणि तो 7.5चा घेत असेल तर ते ही शुड बी आलं. एवढीच आपली इकडे सेविंग होते. किंवा सबसिडीच्या कॉस्टमध्ये जर कोणी डायरेक्ट घ्यायला तयार असेल विदाउट एनी सबसिडी, म्हणजे 1,75,000 7.5 HP आहे, तो पूर्ण कॉस्ट भरून जर घेणार असेल तर इट शुड बी अलाउड फ्रॉम दॅट वेंडर, जास्त पेनिट्रेशन होईल. ओके, सो असे थोडेफार पॉलिसी चेंजेस आहेत. मी पण माझ्या कॅबिनेटमध्ये पाठवलेला आहे. लेटेस्ट एक जेवढं रिन्युएबल एनर्जीवर आपल्याला भर देता येईल तेवढी आपली जी पारंपरिक ऊर्जा आहे ती आपल्याला उद्योगांसाठी किंवा याच्यासाठी प्रॉडक्टिव्हिटीसाठी वापरता येईल. आपण या सर्व केंद्र शासनाच्या असतील, राज्य शासनातील योजनेचा लाभ घ्यावा आणि जेवढं आपल्याला ऊर्जेच्या दृष्टीने आत्मनिर्भर बनता येईल तेवढं बनण्याचा सर्व मिळून प्रयत्न करूया. मला इथं बोलवलं, बोलण्याची संधी दिली त्यावरून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिल्हाधिकारी महोदयांनी महावितरण कंपनी त्याचप्रमाणे सोलर नेट मेट्रिक आणि अन्य योजनांचा अत्यंत उत्तम आढावा आपल्या सर्वांच्या समोर सादर केला. यानंतर मी विनंती करेन की आपल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सन्माननीय खासदार विनायक राऊत यांनी आपल्याला एक ध्वनिफितीद्वारे या आजच्या कार्यक्रमामध्ये एक संदेश दिलेला आहे. त्या संदेशाचं या ठिकाणी आपण प्रसारण करा. नमस्कार. आज ऊर्जा व नवीकरणीय मंत्रालय, भारत सरकार व इतर भागीदार यांच्या मार्फत आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने मी आपल्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो.
प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या मनापासून इच्छा होती, परंतु लोकसभेचं अधिवेशनही चालू आहे आणि सध्या सर्दी खोकल्यामुळे खूपच त्रासदायक होतोय आणि म्हणून उपस्थित जरी राहू शकलो नाही तरी याद्वारे आपणाला शुभेच्छा देत असताना मनामध्ये अत्यंत अभिमान आहे, आनंद आहे. त्याचं कारण असं आहे की रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे तसे पश्चिम घाट माथ्यावरचे रस्ते आहेत आणि अत्यंत दुर्गम असलेले शेकडो गाव आजही या दोन्ही जिल्ह्यामध्ये इतर सर्व सुविधापासून जरी वंचित असले तरी विजेच्या सोयीपासून मात्र ते वंचित राहिलेले नाही. हे विशेष आहे. कारण लांजा तालुक्यातील 3400 फूट उंचीवरचं माचाळ असो किंवा दोडामार्ग, वैभववाडी या भागातील अत्यंत दुर्गम गाव असो, आजही त्या ठिकाणी महावितरण कंपनीच्या माध्यमातून तिथे राहणाऱ्या लोकांना विजेची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरवर्षी पावसाळा येतो, अनेक वादळ येतात, मग ते तोक्ते वादळ असो, निसर्ग चक्रीवादळ असो, हे कोणतीही नैसर्गिक आपत्ती आल्या तरी फार मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्यामध्ये फटका पडतो. परंतु तेवढ्याच तत्परतेने आमचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जे प्रयत्न करतात ते खरंच कौतुकास्पद आहे. मागच्या 2 वर्षांमध्ये चिपळूणमध्ये आलेला महापूर, त्याच्या अगोदर आलेलं निसर्ग चक्रीवादळ, त्याच्यामध्ये आलेलं पुन्हा तोक्ते चक्रीवादळ, या संपूर्ण नैसर्गिक आपत्तीमध्ये हजारोच्या संख्येने वीज पुरवठा करणारे जे पोल आहेत हे उद्ध्वस्त झाले होते, ट्रान्सफॉर्मर उद्ध्वस्त झाले होते. परंतु तरी सुद्धा अत्यंत नेटाने आणि जिद्दीने आमच्या महावितरणाच्या तुटपुंज्या कर्मचाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता, जीवाची पर्वा न करता अत्यंत जिगरबाजपणे तिथला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी जे आटोकाट प्रयत्न केले, दिवस रात्र मेहनत केली, त्याबद्दल या विद्युत वितरण कंपनीच्या, महावितरण कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या सर्वांचं खरंच मनापासून मी कौतुक केलेलं आहे आणि आजही करत आहे. खास करून सातत्याने येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि त्यामुळे त्या नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा दर पावसाळा असेल, येणारं वादळ असते, त्यामध्ये किनारपट्टीच्या भागावरील शेकडो गावांना जो विद्युत पुरवठा खंडित होण्याची वेळ जी येते आणि त्यामुळे अनेक दिवस त्यांचा विद्युत पुरवठा त्यांना मिळू शकत नाही आणि याच्यावर मार्ग काढण्यासाठी मागील वर्षीच आम्ही महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे आणि इतर मंत्री महोदयांना विनंती केली होती की किनारपट्टीच्या सर्व गावांना आपण भूमिगत विद्युत वाहिन्या पुरवण्याचे काम करण्याची आवश्यकता आहे आणि तत्कालीन राज्य सरकारने किनारपट्टीच्या या गावातील महत्त्वाची समस्या जाणून घेऊन संपूर्ण किनारपट्टीच्या 5 जिल्ह्यातील गावांना विद्युत पुरवठा भविष्यामध्ये सुरळीत व्हावा म्हणून जवळजवळ 1760 कोटी रुपये इतका भूमिगत विद्युत वाहिनी पुरवठा पुरविण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला. त्याच्यामध्ये काही गावांना आपण भूमिगत विद्युत वाहिन्या टाकून त्याचा विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे. त्याबद्दल खरंच महावितरण कंपनीचं कौतुक करावं असं वाटतं आणि भविष्यामध्ये सुद्धा या विद्युत पुरवठ्यामध्ये कुठेही म्हणजे या वादळामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे खंड पडणार नाही यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा या निधीची उपलब्धता करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकारच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध केला जाईल आणि आपल्या सर्वांच्या माध्यमातून विद्युत पुरवठा सुरळीत केला जाईल अशी मला खात्री आहे. कोकण म्हटलं की डोंगरदऱ्यांचा गाव, झाडं झुडपांचा गाव, विद्युत वाहिन्या ज्या टाकल्या जातात त्याच्यामध्ये अनेक ठिकाणी मग ते नारळची झाडं असतील, पोपळीची झाडं असतील, पावसाळ्याला की झाडांचे फांद्या तुटून पडतात, विद्युत वाहिन्या खंडित पडतात, पोल उखडून पडतात आणि त्यामुळे अनेक अडचणी या संपूर्ण पावसाळ्यामध्ये खास करून सणासुदीच्या दिवसात येत असतात. अगदी श्रावण महिन्यापासून ते दिवाळीपर्यंत या नैसर्गिक आपत्तीची भीती मागच्या अनेक वर्षापासून निर्माण झालेली आहे. परंतु याही परिस्थितीमध्ये आपला खास करून गणेशोत्सव आल्यानंतर हा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा याची पुरेपूर दक्षता
आमचे तुटपुंजा संख्येने असलेले कर्मचारी ज्या पद्धतीने घेतात, रात्री अपरात्री धावून जातात, जीवाची पर्वा न करता पूलवर चढतात आणि गाववाल्यांना किंवा सणासुदी म्हणजे सणाला हा विद्युत पुरवठ्याचा आनंद कायम कसा राहील याची दक्षता घेतात. त्याबद्दल मला खरोखरच रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचं मला आणि अधिकाऱ्यांचं खूप कौतुक करावं असं वाटतं. आज सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी जिल्हा हे प्रगतीकडे झेपावणारे असे जिल्हे आहेत. शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगती होते, औद्योगिक क्षेत्रामध्ये प्रगती होते, इतरही बाबतीमध्ये उद्योगशील असणारे हे जिल्हे अधिक कार्यक्षम राहण्यासाठी त्यांना विजेची सुरळीत विद्युत पुरवठा कसा करता येईल हे सर्वात महत्त्वाचं आव्हान जे आहे हे आव्हान आमच्या दोन्ही जिल्ह्यातील या महावितरण कंपनीने स्वीकारलेलं आहे आणि मागच्या काही वर्षामध्ये ह्या विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी ते यशस्वी झालेले आहे. आज माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 98% म्हणजे दोन्ही सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातले 98% भाग हा इलेक्ट्रिफाईड झालेला आहे आणि फार क्वचितच अशी घरं राहिलेली आहेत की त्या ठिकाणी अद्यापही घरगुती वीज पुरवठा देण्याचं शिल्लक राहिलं असेल. येत्या सणासुदीच्या दिवसाच्या अगोदर 100% घरांना विद्युत पुरवठा देण्याचं काम आमच्या महावितरण कंपनी मार्फत केलं जाईल अशी मला खात्री आहे. कृषी पंपाची मात्र अद्यापही मागणी खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेली आहे. या कृषी पंपाचा बॅकलॉग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात होता. मागच्या 2 वर्षामध्ये तो कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्या महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे. म्हणून खरोखरच आजच्या उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य या उपक्रमाच्या निमित्ताने रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यातील महावितरण कंपनी आणि महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी या दोन्ही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचं, अभियंत्यांचं आणि कर्मचाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. असंच आपलं सहकार्य अपेक्षित राहावं अशी इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र. सन्माननीय आमदार उदयजी सामंत यांनी दूरध्वनीद्वारे आपल्या आजच्या या कार्यक्रमाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची इच्छा असूनही त्यांना उपस्थित राहता आलेलं नाही असं कळवलेलं आहे. लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजन साळवी यांनी या ठिकाणी आपलं पत्राद्वारे संदेश दिलेला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ऊर्जा विभागातर्फे उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य हा ऊर्जा महोत्सव आयोजित केला असल्याचं समजलं आणि आनंद वाटला. या ऊर्जा महोत्सवाअंतर्गत विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यात येणार असल्याचं तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानंतर तळागाळातील सुविधा सहजतेनं पोहोचवण्याचा उपक्रम असल्याचं समजलं. आपण आयोजित केलेल्या उपक्रमाचा आढावा घेतल्यास आपल्या विभागामार्फत होणारा उपक्रम सामान्य जनतेसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल असं मला वाटतं. आपल्या महावितरण विभागाअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या उपक्रमामुळे माझ्या मतदारसंघातील लांजा, राजापूर आणि साखरपा विभागातील महावितरणची राहिलेली कामं अधिक चांगल्या रीतीने होऊन अधिकाधिक सुविधा सुलभरित्या उपलब्ध होतील याबद्दल मी निश्चिंत आहे. तरी आपल्या विभागाला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आपला नम्र डॉक्टर राजन साळवी. अशा प्रकारे सर्व लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे आपले मुख्य माननीय जिल्हाधिकारी महोदय या ठिकाणी उपस्थित आहेतच. यांनी आपल्याला सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. आता या ठिकाणी कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करावा लागतोय. माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना काही त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी जावायचे असल्यामुळे आपल्या ऊर्जा विभागामार्फत ज्या विविध योजना अवलंबलेल्या असे आहेत त्या लाभार्थ्यांना सन्मानपत्र वितरण या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या ठिकाणी सर्वप्रथम मी पाचारण करतो. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत लाभार्थी सचिन राजाराम पावसकर ही सावंत यांचं प्रमाणपत्र त्यांनी मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत त्यांना सौर कृषी पंपाची नोंदणी घेण्यात आली आहे. गंधारी साहिल नांदेकर यांना मी या ठिकाणी पाचारण करीन. पंप योजनेअंतर्गत कृषी पंप देण्यात आले आहे. शशिकांत वामनराव देसाई सौर कृषी पंप
पंप योजनेअंतर्गत यानंतर विनंती केली की आपण प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत हेमानी प्रसाद पांडे यांचं सन्मानपत्र वितरित करावं. या योजनेअंतर्गत प्रवीण तेंडुलकर सामंत साहेब यांना विनंती करेन की आपण तेंडुलकर यांना प्रमाणपत्र द्यावं. श्री ऋषीनाथ पाटणे सामंत साहेब यांना विनंती करेन की आपण हे प्रमाणपत्र वितरित करावं. यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय मोले यांना मी विनंती करेन की चंद्रकांत गजानन ठावरे यांना सौभाग्य योजनेअंतर्गत 20 ग्राहक जोडणी दिलेली आहे. त्यांना यादव साहेब महादेव लघु मांजरेकर यांना विनंती करेन की आपण सौभाग्य योजनेअंतर्गत आपल्याला जी वीज जोडणी मिळालेली आहे त्याचं प्रमाणपत्र अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यादव साहेब यांच्या शुभ हस्ते स्वीकारा. मनोज श्रीकांत मुळे हे नंतरचे लाभार्थी आहेत सौभाग्य योजनेअंतर्गत. हुसेन बशा सैफन शेख सन्माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती आहे की आपण त्यांना ते प्रमाणपत्र वितरित करावं. डीपीडीसीचे मोरे साहेब यांना विनंती करेन की आपण हे प्रमाणपत्र वितरित करावं. राजू सोमा मुळे यामध्ये शिवराम शंकर मुळे यांना वीज पुरवठा देण्यात आलेला आहे. कृषी पंपासाठी हा वीज पुरवठा देण्यात आलेला होता. दत्ताराम राघू तांबे HVDS अंतर्गत आमच्या पायाभूत आराखडा अधीक्षक अभियंता मॅडम यांना मी विनंती करेन की आपण हे प्रमाणपत्र यांना वितरित करावं. HVDS म्हणजे कृषी पंप देण्यासाठीची वेगळी योजना आहे. शंकर नारायण कोकरे यानंतर कृषी पंप वीज धोरण 2020 मध्ये जागरूक ग्राहक म्हणून सहभागी झालेल्या मधुकर हरीश शेलार यांना सन्मानपत्र देण्यात येणार आहे. हरिश्चंद्र महादेव पेडणेकर कृषी पंप वीज धोरण 2020 हरिश्चंद्र महादेव पेडणेकर सन्माननीय मुख्य अभियंता विजय भटकर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हे सन्मानपत्र द्यावं. संजय दत्ताराम हर्षे यांचंही प्रमाणपत्र सन्माननीय मुख्य अभियंता विजय भटकर साहेब यांच्या शुभ हस्ते देण्यात आले. विश्वनाथ रामचंद्र चिले सीताबाई सीताराम तेली आणि सौ LN आगाशे सन्माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती करेन की आपण आगाशे यांचं प्रमाणपत्र वितरित करावं आणि कृषी पंप वीज धोरण 2020 तर आता हा जो आपला सन्मानपत्र वितरणाचा जो सोहळा होता हा या ठिकाणी आता संपलेला आहे. यानंतर मी विनंती करेन की आता सर्वांनी आसनस्थ व्हावं. या ठिकाणी आपल्याला केंद्र सरकारकडून REC आणि PFC मी रजा घेतो. तर तुम्ही मला सगळ्यांना एकच विनंती 15 ऑगस्ट या दरम्यान आपण हरकत तिरंगाई राबवतोय. आपल्याला नगरपालिका क्षेत्रात नगरपालिकेच्या ठिकाणी किंवा इतर दुकानांकडे पण आपण तिरंगे उपलब्ध करून दिलेले आहेत.
तिथं आपण स्वतः जाऊन ते घेऊ शकतात. आणि ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या कार्यालयांमध्ये किंवा इतर दुकानांमध्ये सुद्धा आपण तिरंगे उपलब्ध करून दिलेले आहेत. आपण प्रत्येकाने आपल्या घरी 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्यान तिरंगा उभारायचा आहे. आता घरी जो आपण तिरंगा उभारणार आहोत तिथं आता हा रात्री काढायची गरज नाहीये. एवढी सवलत घरावर असणाऱ्या तिरंग्याला दिलेली आहे. मात्र शासकीय कार्यालयात जो तिरंगा आपण उभारणार आहोत, फडकवणार आहोत, तो मात्र आपली संहिता देखील पूर्ण पालन झाली पाहिजे. तो संध्याकाळी उपयोगाला पाहिजे. मी सर्वांना विनम्र आवाहन करेन की या महोत्सवात आपण सहभागी व्हावं. जसं आपण गणेश उत्सव किंवा एक होली उत्सव आपण स्वतःहून आपला एक उत्सव म्हणून या भागातला साजरा करतो, तसा हा राष्ट्रप्रेमाचा जो उत्सव आहे तो प्रत्येक गावागावात प्रत्येक वार्डमध्ये स्वतःहून वेगवेगळे कार्यक्रम राष्ट्रभक्तीपर कार्यक्रम घेऊन सादर करावा. आणि यासाठी आपण जी आझादी का अमृत महोत्सव .NIC.in ची वेबसाईट आहे आणि रत्नागिरी डिस्ट्रिक्टची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा पोर्टल दिलेत. आपण जेही ऍक्टिव्हिटी करा, जोही कार्यक्रम घ्या, त्याचं चित्रीकरण करा किंवा फोटो काढा आणि त्या वेबसाईटवर अपलोड करा. म्हणजे आपल्या नावाने अपलोड करा, म्हणजे आपण काय कार्यक्रम केले ते आपल्या नावाविषयी एक रेकॉर्ड आहे. ओके, मी सर्वांना शुभेच्छा देतो. थँक्यू. अनेक तारे घरोघरी वीज पोचल्याने खूप सर्व किती बदलून टाकलं आहे नाही का? पंखे, टीव्ही, मोबाईल आणि न जाणो कितीतरी सोयी सुविधांचा आनंद आपण या विजेमुळेच तर घेऊ शकतो आहोत. विजेनं उद्योगांना ही नव्या उंचीवर नेऊन ठेवलंय. चला तर आम्ही ऐकवतो प्रत्येक गावापासून तर ते घरापर्यंत वीज पोचवायची महत्वाकांक्षी गाथा. आपल्या देशानं पाहिलं एक स्वप्न प्रकाशाचं, स्वप्न समृद्धीचं, स्वप्न प्रगतीचं. आणि मग हे स्वप्न साकार करण्यासाठी सुरू झाली 16,320 कोटी रुपये खर्चाची प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना, म्हणजे सौभाग्य योजना. न्यू इंडिया का हर गांव तक ही बिजली नहीं पहुंचेगी, बल्कि न्यू इंडिया के हर घर में बिजली कनेक्शन भी होगा. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना यानी सौभाग्य की शुरू होना सरकार की इच्छा शक्ति और देश में ऊर्जा क्रांति के लिए किया जा रहे उपायों का भी एक जीता जागता सबूत है, प्रतीक है. सौभाग्य क्रांती आहे एका राष्ट्राच्या प्रवासाची, जिने कोट्यवधी भारतीयांचं जीवन बदललं. या प्रवासात अनेक उंच डोंगर होते, तर कुठे नद्या, तर कुठे अतिवादाचा अंधकार. परंतु जेव्हा मनसुबे असतात पाषाणासारखे बुलंद आणि संकल्प असते कोणत्याही स्थितीत प्रकाश पोचवण्याचा, तर मग अंधाराचा होतो पराजय. 56 वीज कंपन्यांनी देशभरामध्ये अथक प्रयास केले. प्रत्येक इच्छुक घराला वीज कनेक्शन सुनिश्चित करण्यासाठी सौभाग्य शिबिराचे आयोजन केले आणि सौभाग्य दल चालवले. आधी तिथे लोकांना वीज कनेक्शन घेण्यासाठी लांब रांगा लावाव्या लागायच्या, पण आता त्यांना जागेवरच वीज कनेक्शन दिली गेली. राज्य सरकारे आणि केंद्र सरकार यांच्यात सहभागिता होती. वेब पोर्टल आणि मोबाईल ऍपच्या मदतीनं आणि सर्व स्टेक होल्डर्स सोबत प्रत्येक घरी विजेची वाट बनवली सोपी. आणि मग लोकांच्या घरी झाला आनंदाचा गृहप्रवेश. आज 2,86,00,000 इच्छुक घरांच्या विद्युतीकरणाचं काम पूर्ण झालं आहे. हे लक्ष्य आम्ही 18 महिन्यांच्या थोड्याच काळात प्राप्त केले. पहले परेशानी था हमारे यहाँ बिजली नहीं होने के कारण बालजेल से दिया से लोग पढ़ाई लिखाई करते थे. महिलाएं पहुंच जाती थी, अंधेरे में जाती थी. काफी दिक्कत का सामना करना पड़ता था, काफी कठिनाई का सामना करना पड़ता था, और कठिनाई सब अब दूर हो गया है. पहले हम लोग केंद्र जिला के पढ़ाई किया था बच्चा लोग, ऐसे हुआ था. अभी लाइट आए पर पढ़ने के लिए बहुत सुविधा है बच्चा लोग के लिए.
और लाइट भी ठीक है, जैसे गर्म दिन में पंखा अच्छा से चलाता है और सब कुछ मोटर वगैरह सब कुछ अच्छा से चलाता है। अभी तो बहुत ठीक हो गया। आज शहरातून किंवा देशाच्या कानाकोपऱ्या प्रत्येक घर प्रकाशप्रभू भरून गेला. आम्हा सर्वांचे सौभाग्य तर आहे की जे स्वप्न आपण सर्वांनी एक साथ मिळून पाहिले ते मिळून साकार केलं जात आहे. प्रकाशाचा आनंद घेऊन आलेल्या देशवासियांच्या चेहऱ्यावरचे हास्य आहे ते स्फोटक आहे आमच्या यशाचं. अपेक्षा आणि गरजा देखील बदलल्या आहेत. विद्युतीकरण अशी पहिली महत्वपूर्ण पायरी आहे की जिच्याशिवाय विकास आणि आर्थिक प्रगतीचं चाल जवळपास थांबलं असतं. पण आज प्रत्येक गाव प्रकाशानं उजळलं आहे. आपल्या प्रगतीची गाथा ते सांगत आहे. परंतु आजपासून 8 वर्षापूर्वी स्वातंत्र्याच्या 67 वर्षानंतरही देशाच्या हजारो गावांपर्यंत वीज पोहोचलेलीच नव्हती. त्यामुळे तिथले लोक मुख्य प्रवाहापासून दूर होते. 2014 पर्यंत भारतातील एकूण 18,374 गावं आणि साधारण 3,50,000 पेक्षाही अधिक गावकऱ्यांची कहाणी अशीच होती. विकासाच्या प्रकाशापासून अगणित कोस दूर अशा या गावांमध्ये वीज पोहोचलेलीच नव्हती. याचं प्रमुख कारण म्हणजे अशा गावांपर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. कुठे घनदाट जंगल होती तर कुठे उंच पर्वत होते, कुठे उफंद्या नद्या तर कुठं तापलेलं वाळवंट होतं. काही रस्ते कच्चे, कुठे वैराण रस्ते, न छत्री न छाया. 125 करोड़ देशवासियों की टीम इंडिया का संकल्प है इन 18,500 गांवों में 1000 दिन के अंदर बिजली का खंभा, बिजली का तार और बिजली पहुंचे ये काम पूरा करके दिया जाए. आणि दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेद्वारे सुरू झाले हे भगीरथ प्रयत्न अपार कष्ट आणि प्रामाणिक प्रयत्नांद्वारे फक्त 3 महिन्यात 3,000 गावे प्रकाशमान झाली. 2017च्या फेब्रुवारी महिन्यात ही संख्या जवळपास चौपट झाली आणि 12,000 गावे मार्गस्थ झाली प्रगतीच्या एका नव्या सफरीवर. अनेक दूर दुर्गम भाग सडक मार्गाने देखील जोडलेले नव्हते. अशा क्षेत्रांमध्ये असलेल्या गावांपर्यंत वीज पोहोचवण्याकरिता आवश्यक उपकरणं भारतीय वायुसेनेच्या मदतीनं पोहोचवली गेली. ज्या गावांना नॅशनल ग्रीडनं देखील जोडता आलं नव्हतं अशा गावांच्या विद्युतीकरणासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला गेला. एप्रिल 2018चा तो ऐतिहासिक दिवस. या दिवशी मणिपूरच्या पाषाणयुक्त पर्वतांच्या कुशीत वसलेलं एक छोटंसं गाव लिसांगमध्ये पहिल्यांदाच विजेच्या बल्बचा प्रकाश पोहोचवला गेला. ज्या प्रकाशाची वाट त्या गावाच्या कित्येक पिढ्यांनी पाहिली होती. 70 वर्षांपासून अंधार आणि प्रकाशाच्या दरम्यान असलेली दरी मुदत सीमेच्या आधी 987 दिवसातच मिटवली गेली आणि भारताने 100% गावांपर्यंत वीज पोहोचवण्याचे आपले लक्ष्य प्राप्त केलं. या यशाची प्रशंसा करताना आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीनं उल्लेख केला आहे की 2018 वर्षात ऊर्जा क्षेत्रामध्ये मिळवलेलं विश्वातील एक विलक्षण यश आहे. या दिशेनं अग्रेसर होत मार्च 2019 पर्यंत सर्व शिल्लक 3,50,000 गावांना विजेच्या सोयीनं जोडण्यात आलं. जब से पावर स्टेशन बना है हुआ है करीबन 7-8 महीना हो गया है चालू हुआ. और जब से बना है तब से लाइन लोगों को बहुत अच्छी तरह से मिल रहा है. ही कहाणी आहे धैर्य आणि परिश्रमाच्या बळावर शेकडो दुर्गम संकटांवर मात करायची. या कहाणीचे प्रमुख नायक 3 पॉवर म्हणजे वीज कंपन्या, राज्य सरकार आणि सरकारी असे सदस्य की जे दिवस रात्र 24 तास विकासाचा प्रकाश अशा दुर्गम गावांना उजळून टाकायच्या संकल्पाने भारावून गेले होते. कामाचे उत्तरदायित्व निश्चित करायला पर्यवेक्षण प्रणाली सक्षम केली गेली. आज कच्छ पासून कांगरू आणि काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक गाव आहे प्रकाशमान. गेल्या 8 वर्षामध्ये भारतात ऊर्जा क्रांतीची सुरुवात झाली आहे.
आणि भारतातील प्रत्येक गाव या क्रांतीत सामील होऊन रचत आहे ही प्रकाशदा धावा. कुठे व्होल्टेज कमी जास्त होणे, कुठे वारंवार वीज येण्याच्या जीवन त्रासले, तर कुठे विजेच्या खांबावर तारांचे वेटोळे, तर कुठे प्रचंड वादळ आणि पावसामुळे अनेक तास वीज गायब. प्रत्येक मनात येतो बस हाच प्रश्न की आता केव्हा वीज येईल. वीज वितरणाशी निगडीत या समस्यांनी भारतातील प्रत्येक क्षेत्र, मग तो किनारपट्टीचा प्रदेश असो, मैदानी, डोंगराळ किंवा वाळवंटी असो, इथे राहणाऱ्या लोकांना अडचणींना तोंड द्यावे लागते, ज्यामुळे त्यांचं जीवन जणू स्तब्धच होतं. या समस्यांचे निराकरण करायला केंद्र सरकारद्वारे विद्युत वितरण नेटवर्क सुदृढीकरण करण्याकरिता 2,01,722 कोटींच्या विविध योजना, इंटिग्रेटेड पॉवर डेव्हलपमेंट स्कीम, दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजना आणि सौभाग्य या लागू केल्या गेल्या. या योजनांद्वारे भूमिगत केबलपासून देशाच्या अनेक क्षेत्रात तारांच्या गंजाळापासून मुक्ती मिळवण्यात येत आहे. विश्वविख्यात पर्यटन स्थळ जसे बनारसमध्ये या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य केले गेले. संगण प्रबळ क्षेत्र जिथे वादळाची शक्यता अधिक असते आणि दररोज काही ना काही गडबड होतच असते, अशा प्रदेशातही जमिनीखाली केबल टाकून नागरिकांचे जीवन टेन्शन फ्री बनवले जात आहे. पूर्वी अनेक भागात विजेची नादुरुस्ती दूर करायला कित्येक तास लागायचे आणि अनेकदा तर कित्येक दिवस लागायचे, कारण वितरण प्रणालीकडे असे कोणतेही तंत्र नव्हते की ज्याने ते सुनिश्चित करू शकतील की कुठे आणि काय विभाग झाला आहे. आता कार्याच्या माध्यमातून काही मिनिटातच बिघाड दूर करून प्रकाश पुरवला जातो. पूर्वी वीज येत जात असल्यानं पुरवठा बाधित व्हायचा, परंतु आता क्वचितच होत असतं. अशी ठिकाणं की जिथे विजेचा लोड होता पण गर्दी असल्यामुळं पुरवठ्याची समस्या असेल, अशा ठिकाणी विजेचा अबाधित पुरवठा करण्यासाठी GIS सबस्टेशन बसवले गेले, जे जुन्या सबस्टेशनच्या तुलनेत साधारण 1/3 जागेत बसवता येतात. याशिवाय जागेची टंचाई असलेल्या भागात आणि अरुंद गल्ल्यांमध्ये सातत्यानं वीज पुरवठा चालू ठेवायला 1000 kVA क्षमतेचे छोटे छोटे सबस्टेशनही बसवले गेले आहेत. पूर्वी ग्राहकांकडे वितरण निगडीत तक्रारींच्या निवारणाकरिता कोणताही कॉमन नंबर नव्हता, पण आज 1912 च्या मदतीने ग्राहकांच्या सर्व समस्या दूर होतात. सर्व राज्यांमध्ये वितरण प्रणाली सुदृढ करण्यासाठी 2,01,772 कोटींच्या विविध योजना लागू केल्या गेल्या. या योजनांतर्गत 2,921 नवीन सबस्टेशन बसवले गेले, तसेच 3,936 सध्याची सबस्टेशन उन्नत केली गेली. 6,04,465 सर्किट किलोमीटर 11 kV हाय टेन्शन लाईन आणि 2,68,838 सर्किट किलोमीटर LP लाईन्स पडल्या. 1,22,123 सर्किट किलोमीटर विविध कृषी फीडरची निर्मिती आणि राज्यांच्या वितरण प्रणाली सुदृढ करण्यासाठी 7,19,961 ट्रान्सफॉर्मर स्थापित केली गेली. अशा योजनांमुळे आज भारतातील शहरांमध्ये सरासरी 23.5 तास वीज येत आहे आणि देशाच्या गावामध्ये 2015 मध्ये जो पुरवठा 12 तासांचा होता तो आता वाढून सरासरी 22.5 तास झाला आहे. की मशीन थी और मैं दिन में काम करती थी और दिल्ली आई और बाद में मैं सिलाई की मशीन लाई और मैं रात दिन और सिलाई करती और मेरे घर का खर्चा ही बहुत अच्छा चलता है. गेल्या 8 वर्षांमध्ये केंद्र सरकारचे अथक प्रयत्न, राज्यांचे सहकार्य आणि पूर्ण जनभागीदारीमुळे भारतातील प्रत्येक घरात गुणवत्तापूर्ण आणि सतत वीज पुरवठा होत आहे, जेणेकरून प्रत्येक नागरिकांच्या स्वप्नांना उंच भरावी घेता येत आहे आणि प्रत्येक ग्राहकाच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. मंडळी, या चित्रफितीद्वारे देशामध्ये विजेचं काम किती वेगानं प्रगतीपथावर आहे याचा आपल्याला अंदाज येतोय.
परंतु आज या ठिकाणी मुख्यमंत्री सौर कृषी पंपाचे लाभार्थी आशिष सावंत उपस्थित आहेत आणि ते आपलं मनोगत व्यक्त करू इच्छितात। एक थोडंसं आपल्या कार्यक्रम पत्रिकेमध्ये एक बदल करण्यात आलेला आहे। सन्माननीय AK सामंत साहेब यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पुढे जायचं आहे। यासाठी आपण श्री सावंत यांचं मनोगत झाल्यानंतर महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जे नुक्कड नाटक तयार केलेलं आहे त्याचा पहिला भाग या ठिकाणी सादर करायचा आहे। प्रथम आशिष सावंत आपलं मनोगत व्यक्त करतील आणि त्यानंतर नुक्कड नाटक आपण म्हणजे पथनाट्य ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो ते या ठिकाणी सादर केलं जाईल। माझा नमस्कार। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मला शेती पंपासाठी अर्ज करायचा होता, पण आमच्या प्लॉटपासून जवळपास विद्युत जोडणीचं सोय नसल्यामुळे भरपूर अडचणी होत्या आणि त्याच दरम्यान साधारण मला पंतप्रधान कृषी योजना आणि मुख्यमंत्री कृषी पंप योजना यांची माहिती मिळाली आणि तब्बल फक्त 3 ते 4 महिन्यामध्ये सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन मला सौर पंपाची जोडणी मिळाली आणि या सौर पंपाच्या जोडणीमुळे आमचं जलसिंचनाचा जो प्रश्न होता तो अतिशय चांगल्या प्रकारे मार्गी लागला आणि फक्त काजू फळबागावर अवलंबून न राहता आज कृषी पंपामुळे उत्तम जलसिंचन मिळालं आहे आणि त्याचबरोबर आज विविध आंतरपिकं घेण्यासाठी आम्हाला दुसरा एक पर्याय उपलब्ध झाला। सौर कृषी पंपामुळे आज आम्ही फक्त काजूचं उत्पादन न घेता त्यात आज मसाल्याची पिकं, काळी मिरी आहे, हळद लागवड, डाळीचे उत्पादन यांसारखे वेगवेगळे उपक्रम आज यशस्वीपणे राबवू शकतो आणि याचं श्रेय मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला जातं। त्याबद्दल मी महावितरणचे आणि महाराष्ट्र सरकारचे आभार मानतो। यानंतर आपल्या सर्वांच्या समोर सादर करणार आहे पथनाट्य। सादर करते आहे महावितरण कंपनीचेच कर्मचारी। त्यानंतर सन्माननीय सामंत साहेब यांचं मार्गदर्शन। आणि मी आता आहे हरचरी ग्रामपंचायतीमध्ये। चला तर मग मंडळी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया या गावचे सरपंच गवरे साहेब यांचं। नमस्कार नमस्कार मंडळी, नमस्कार। आणि कसं काय बरं आहे ना? ओके मध्ये ना? आणि मंडळी या गावामध्ये एक शाळा सुद्धा आहे बरं का आणि ह्या शाळेचे मास्तर आहेत खर्डीकर मास्तर। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे खर्डीकर मास्तर। नमस्कार मंडळी, नमस्कार सरपंच साहेब, नमस्कार। आपल्याकडे काय सुशे घेऊन आलो होतो त्याबद्दलच थोडं बोलायचं आहे। खर्डेकर मास्तर, आम्ही या गावचे सरपंच, तुम्ही विषय आमच्याकडेच घेऊन येणार ना? काय अडचणीचा विषय होता की शाळेच्या कार्यक्रमासाठी पैसे वगैरे हवेत? तुम्ही म्हणजे नेहमी आम्हाला खर्चाच्या विषयात टाकता, बोला आता। तसं नाही सरपंच साहेब, आपल्या गावातली मुलं शाळेत येत नाहीये। आता वरिष्ठ अधिकारी देखील मला त्याबाबत विचारायला लागले। त्यातच आता हा मेमो आला आहे, आपणच यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे। हो, शाळेची पोरं येत नाही याला मी काय करू? काय पौष्टिक खिचडी बिचडी देताय ना ते ना की मारताय सोडताय पोरांना? नाही नाही सरपंच साहेब, योग्य पोषण आहार देतोय, मारजोड बदल असं काही करत नाहीये। आता अभ्यासापुरतं थोडंफार बोलायला लागतंय तेवढंच। आपण जरा त्या वाडीतल्या किसन जोरोशी बोलून घेतलं तर बरं होईल। बघूया त्याची आपल्याला काय मदत होते का शाळेचा पट वाढायला। किसन भाऊ इथेच होते, बोलूया त्यांना। ओ किसन भाऊ, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे किसन भाऊसाठी। नमस्कार। हे बघा किसन भाऊ आले, बोला काय तो विषय? जोरे साहेब म्हणजे बघा, आपल्या वाडीत इयत्ता 7वी पर्यंत शिकणाऱ्या एकूण मुलांची संख्या आहे, त्यात 5 मुलगे आणि 4 मुली। मास्तर जरा पॉइंट मध्ये बोला। थांबा, ह्याच वेळेला एंट्री होते महावितरणच्या साहेबांची। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मेले साहेबांसाठी। नमस्कार 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 साहेब। लाईटीच्या साहेबांचं काय बरं काम? लाईटचं बिल वगैरे भरलंय ना? काय बरं ग्रामसेवक भाऊंना फोन करून विचार। हॅलो, नमस्कार ग्रामसेवक भाऊ, तो सरपंच बोलतोय।
पाण्याचं काय म्हणताय? भरलंय? सर्व भरले ओके मध्ये? नमस्कार साहेब. नमस्कार. हो मला बोलवायचं होतं. तुमच्यासारख्या मोठ्या माणसाने इकडे येणं म्हणजे काहीतरी महत्वाचं काम असणार. बोला, काय सेवा करू? सरपंच भाऊ, आम्ही जनतेचे सेवक, एका स्कीमची माहिती द्यायची होती म्हणून आलो. पण आधी तुमच्या ऑफिसमध्ये गरम विषय चालू दिसतोय मला, तो पूर्ण करून घ्या. नको, अगोदर तुमचा विषय. सरपंच भाऊ, मला जरा जास्त वेळ लागणार आहे म्हणून म्हणतो तुमचा विषय आधी होते. बेले साहेब, सरपंच साहेबांकडे एक खास गारणच घेऊन आलोय. जोरेंच्या अहिल्यानगरची मुलं शाळेत येत नाहीये. मुलं शाळेत आली नाही तर शिकणार कशी, आणि मुलं शिकली नाही तर त्यांचे भविष्य कसे उज्ज्वल होणार, याच्यासाठी या विषयावर बोलण्यासाठी तिथे आलो आहे. जपून बोला, मास्तर आहेत ते, त्याचा पदाचा तरी मान ठेवा. जोरे साहेब म्हणजे काय, मला काही समजलं नाही तुम्हाला काय म्हणायचं ते. आता मास्तरांनो मात सांगा, आमच्या वडीत जाऊ किती वेळ लागतात? जेमतेम अर्धा तास लागत असेल. असला अर्धा तास चांगला तासभर येईल लागतो पोरांना. तिथनं तुम्ही पोराचे सोडणार, तेव्हा ते घरी जाणार, काढून घालणार, आणि तुम्ही पोरांना अभ्यास देता तर होत नाही. आता पोरांना अभ्यास होत नाही म्हणजे तुम्ही बडबडताव, भलपटताव, याचा काय? नाही जोरे साहेब, मुलांना मारणं, बोलणं, जोडणं असे कुठलेही अनुचित प्रकार आपल्या शाळेत होत नाही व भविष्यात देखील होणार नाही, याची मी आपल्याला ग्वाही देतो. नाही 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 तसा नाही. काल माझा पोर रडत होता, मास्तरांनी दिलेला अभ्यास झाला नाही म्हणून. आता सरपंच भाऊ मात सांगा, आम्ही गरीब माणसं 40-50 कोर्टातून कशी लाईट आणायची गरीबाकडं? आता आम्हाला बी वाटतं हो, आमची बी पोरा मोठी व्हावीत, या मास्तरांसारखी शिकवीत. पण काय करणार, आमच्या शेजारच्या शिल्पानं त्याची दोन्ही बी पोरं पाठवली दुसऱ्या गावात, त्याच्या बलीकडं. तिकडं लाईट आहे, तिथं करतात पोरं अभ्यास. आम्ही गरीब माणसं, लाईट नाही, कसं करावं, काय करावं साहेब सांगा. बरं दादा, जरा दमानं घ्या. सरपंच भाऊ त्यासाठी आलो होतो, बोलू का जरा? हो साहेब, आता लाईटचाच विषय आलाय, आता बोला. साहेबांनो, जरा आमच्या बी जिंदगीत थोडा दिवा पेटवा. भेटणार, सर्वांच्या घरात दिवा पेटणार. पण साहेब कसं काय? काहीच खर्च करायचा नाहीये, सर्व खर्च हा योजनेमधून होणार आहे. काय म्हणता बाय? अगदी यादी किती कसली आहे बाय? बाबा, तुझं नाव आहे का बघ याच्यात? आहे ना. हा काय किसन झोरे, मनोहर बोजे आहे का? ध्वजा बी हाय, बावगडे, हे काय समजे हाय, समजे हाय. सगळ्यांच्या घरात लाईट पेटणार आहे. मस्त. इतकंच काय, जिल्ह्यातली 2300 जणांची यादी आहे, सर्वांच्या घरात लाईट पोहोचणार आहे. अरे वा, म्हणजे आमच्या बी घरी लाईट येणार तर साहेबांनो देव करते तुमचे. आमची बी पोरं शिकणार, आमच्या घरी लाईट आलीच पाहिजे, आलीच पाहिजे. आमची बी पोरं शिकलीच पाहिजे. पण ह्याच्यात आम्ही काय करायचा? तुम्ही काहीच करायचं नाहीये, जे करायचंय ते स्कीम मधनं होणार आहे. पूर्ण ट्रान्सफॉर्मर, लाईट, पोल, सर्व्हिस वायर, मीटर, इतकंच काय, गरीबांच्या घरामध्ये 1.5 पॉईंटचं वायरिंग पण आम्ही करून देणार आहोत. एलईडी बल्ब पण देणार आहे. साहेब काय म्हणताय काय? फिटिंग पण, बल्ब पण? मग काय, आम्हाला आणि आमच्या मेंबरनाच द्या की फिटिंग आणि बल्ब बसून त्या सौभाग्य योजनेमधून. सरपंच भाऊ, आपण सक्षम आहात. ही जी सोय आहे वायरिंगची आणि 1.5 पॉईंटची, ही फक्त दारिद्र्य रेषेखालील विद्यार्थी किंवा घर यांच्यासाठीच आहे. तुम्ही सक्षम लोक आहे, तुम्हाला नाही मिळणार. आणि मास्तर, आपणास 9 विद्यार्थ्यांच्या घरातला लाईटमुळे जो अभ्यासाचा प्रश्न आहे तो मिटला आहे की ते सांगा. अगदी बरोबर आहे बेले साहेब. या केंद्र सरकारच्या सौभाग्य योजनेमुळे आता गोरगरिबांच्या मुलांना अभ्यास करता येणार आहे. एकंदरीतच ही सौभाग्य योजना गोरगरिबांचे जीवन उजेडमय करणारी ठरणार आहे, यात काही वादच नाही. साहेब काय मंजुरी बिंजूर द्यायचं तर सांगा, लगेच मीटिंग बोलवतो आणि ठराव पास करून टाकतो पंचायतीचा. मीटिंग याची काही गरज नाही आहे. तुम्ही एकच करा, ज्या दिवशी आमचा कॉन्ट्रॅक्टर काम करायला येईल त्या दिवशी खड्डे काढायला हरकती, पाण्याचा खड्डा काढायला हरकती, या हरकती तेवढ्या मिळतात. त्याच्यामुळे आमचा दिवस उघड जातो बघा. म्हणजे ओलाडवा येतो, न्यायची इकडे घट्ट आकडी कोणती अशी नाही बाळगत. आम्ही टाकतो सगळे अडथळे कापून. आमच्या घरी लाईट आलीच पाहिजे, आमची पोरं मोठी झालीच पाहिजे. ह्या मास्तरांचा साहेब म्हणून आली पाहिजेत आमच्या गावात, होय का नाही? साहेब, या योजनेतून म्हणजे आमच्या गावचं भाग्य झालं म्हणायचं. आता हे उपकार तुमचे आम्ही कसे मानू? उपकार मानायचेच असतील तर केंद्र शासनाचे म्हणा. यांनी सौभाग्य म्हणजेच सहज बिजली हर घर योजना ही योजना आणलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून
आपल्या जिल्ह्यात 2326 लाभार्थ्यांच्या घरी वीज पोहोचणार आहे. तर मंडळी, घरात लाईट नसला की लहान मुलांच्या अभ्यासाची कशी दुरावस्था होते हे तुम्ही बघितलंच आहे. हा, आता महावितरणच्या साहेबांनी आश्वासन तर दिलंय घराघरात लाईट पोहोचवायचं. बघूया ते आपलं आश्वासन पूर्ण करतात का. धन्यवाद. मंडळी, या पथनाट्याचा पुढचा भाग सुद्धा घराघरात होणार आहे. तत्पूर्वी लक्ष्मण बबन जांगडी यांना अभय योजनेअंतर्गत एक जागरूक नागरिक म्हणून सहभागी झाल्याबद्दलचं प्रमाणपत्र सन्माननीय मुख्य अभियंता विजय भटकर सर यांनी वितरित करावं अशी मी विनंती करतो. त्या NTPCचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय सामंत साहेब यांना मी विनंती करेन की आपण आपलं बहुमूल्य मार्गदर्शन या ठिकाणी करावं.